श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय. अधिक मास महात्म्य अध्याय 7. अधिक मासामध्ये दीपदान सर्वश्रेष्ठ मानलं जातं. मांजरानं नकळत दीप पुनर्प्रज्वलित केला तर त्याचा उद्धार झाला. हे मागील अध्यायात आपण पाहिलं. माता लक्ष्मीनं मग भगवान विष्णूंना प्रश्न विचारला. लक्ष्मी म्हणे, हो देवाधिदेवा, प्रश्नाक्षर परिसावा, पुनः दीपदाना ते परिसावा, कृपा करुणी स्वामिया. मागील अध्यायी कथन, दीप सरसाविता जाण, मार्जार गेला उद्धरून, नवलविधान ऐकले, तरी दीप सरसाविता, इतुके पुण्यजितत्वता, मग दीपा ते विध्वंसिता, कवण वार्ता तयाची. माता लक्ष्मीनं भगवान विष्णूंना प्रश्न विचारला. दीप प्रज्वलनाचं व्रत करण्याचं महत्त्व, त्याचं फल तुम्ही मला सांगितलं. ज्यानं हे व्रत केलं त्याला उत्तम फळ मिळणार. जसं मांजराचा नकळत दीप प्रज्वलनानं उद्धार झाला. मात्र जर कोणी दृष्टबुद्धीनं हा दीप विध्वंसित केला किंवा दीप शांत केला तर मग काय होतं? शांकली नावाचा ब्राह्मण, त्याच्या 2 पत्नी विमला आणि सुशीला यांची कथा मग नारायणानं माता लक्ष्मीला कथन केली. श्री गणेशाय नमः. श्रीराम जय राम राघवा, पतित पावना रमाधवा, करुणानिधे दयार्णवा, देवाधिदेवा दीनबंधो, तव चरण सरोजी मीन, राहो सदा होऊ निमन, ऐसे देई मज वरदान, कृपानिधान राघवा, तव कृपा बळे समस्त, वदेन म्हणतसे हा ग्रंथ, पुरवी माझा मनोरथ, कृपावंता दीनाचा. जाणून बुजून एखाद्याच्या व्रतामध्ये खंड आणला, दीप जर दुष्टबुद्धीने शांत केला तर काय होतं? या माता लक्ष्मीच्या प्रश्नाला नारायणानं उत्तर दिलं. पुनरन्यत प्रवक्ष्यामि, दीपस्य फल उत्तमं, दीप विध्वंसने पुण्यम, सर्व नश्यति यत्कृतम. दीप प्रज्वलित करण्यासारखं दुसरं पुण्य नाही ज्याचं फळ उत्तमोत्तम मिळेल. आणि दीप विध्वंस करण्याचं म्हणजेच दीप जाणून बुजून दृष्टबुद्धीने जर कोणी शांत केला तर त्याच्यासारखं दुसरं पाप नाही. कारण दीप हे ज्ञानाचं प्रतीक आहे. अंधकार दूर करून आपल्या जीवनामध्ये प्रकाश आणणारा, सकारात्मकता आणणारा जो भगवान सूर्याचंच प्रतीक आहे. मग आपण अधिक मासामध्ये काहीजण अखंड दीप लावतात. रोज वात बदलून रोज दीप प्रज्वलन केलं तरी चालेल. तेलाचा किंवा तुपाचा दिवा देखील चालेल. कधीकधी काही महत्त्वाच्या कामासाठी आपल्याला बाहेर जावं लागतं, त्यामुळं खंड पडतो, हरकत नाही. जेवढे दिवस जमेल तेवढे दिवस आपण दीपदान करा, दीप प्रज्वलित करा. कधीकधी वाऱ्यानं किंवा एखाद्या प्राण्याचा धक्का लागून अनावधानानं दीप शांत होतो. अशा वेळेला कुठलीही शंका मनात न आणता दीपदेवतेची, नारायणाची, माता लक्ष्मीची क्षमा मागून दीप पुन्हा प्रज्वलित करावा. पूर्वी मधुवनाचे ठाई, एक सामवेदी विप्र असे पाही, शांकली नाम तया देही, असे निजगृही आनंदे, सदाचारी शुचिष्मंत, स्नान संध्या वेद पारंगत, देवार्चनी नित्यरत, पुराण सांगत स्वग्रही, तया ते भार्या उभयता दोघी, विमलिका सुशल्या पाही, एकमय वर्तती त्रिवर्गही, नसे काही विपरीत. मथुरा नगरीमध्ये पूर्वी शाकली नावाचा एक सज्जन ब्राह्मण राहत होता. त्याला 2 भार्या होत्या, 2 पत्नी होत्या, विमला आणि सुशीला. ज्येष्ठ पत्नी सुशीला ही अत्यंत धार्मिक होती. आपल्या पतीच्या आज्ञेचं पालन करत असे. कोणी अतिथी दारास आला तर ती त्याचा आदर सत्कार करीत असे आणि आनंदानं आपला संसार चालवत असे. दुसरी पत्नी विमलिका मात्र विघ्नसंतोषी होती. व्रत आचरण ती करीत नसे, मात्र व्रतामध्ये खंड पाडण्यास तिला आनंद मिळत असे. तव कवण एक अवसरी, पुराण श्रवणी बैसे ते नारी, तव तेथे अधिक मास बरी, केले निर्धारी श्रवण, मग निज ध्यास धरुणी मनी, परम विनीत होनी, भ्राता राते बोलतसे वाणी, मधुर वचनी ते धवा. हे नाथ स्वामी देवा, आज कवण पर्वणीचा ठेवा, सर्व जनाचा मिळून थवा, जाती रेवा तिरा स्नानार्थ, जरी कृपा करुणिया मज, आज्ञा दिधलिया सहज, तरी स्नाना जाऊनिया चोज, निरखू आज निजनयनी. अधिक मास आला असता सुशिलेनं यमुनेवरती
स्नानाला गेली असताना त्या ठिकाणी अनेक भाविक स्त्री पुरुष सज्जनांना पाहिलं आणि मग आपल्या पतीला तिने विचारलं की मलाही अधिक मासामध्ये स्नान करून दीपदान करायचं आहे, दीप प्रज्वलन करायचं आहे, त्यासाठी मला आपण आज्ञा द्यावी. तिचा पती शांकली यानं मग दीपदानाचं, दीपप्रज्वलनाचं, अधिक मासाचं महत्त्व तिला समजावून सांगितलं. हा तव पुरुषोत्तम मास, म्हणून जण जाता स्नानास, हे व्रत करावे सायास, धरुणी हव्यास निजमनी, एक मासावरी चालविता नेम, तरी सकळ पापे होती भस्म, संतोष्टुनी पुरुषोत्तम पावती आराम स्वपदी. पतीची आज्ञा मिळाल्यानंतर सुशीलाला आनंद वाटला आणि मग तिनं अधिक मासानिमित्त रोज स्नानाचा आणि दीप प्रज्वलनाचा संकल्प केला. रोज उठून सकाळी ती स्नानाला जात असे. दिवसभर पुरुषोत्तम भगवान आणि आपल्या पतीची सेवा करत असे. नित्य नियमानं दीप प्रज्वलन करत असे. अखंड दीप तेवत राहावा यासाठी ती काळजी घेत असे. ताम्रपात्री सुकृतेसी, दीप ठेवी तसे सायासी, तया तळवटी मृण्मय कुंभासी, भरून ठेवी तसे आदरे, मग तयाची पूजा विधियुक्ते, करुण पाचारी ब्राह्मणाते, तयाची पूजा करुण नमस्ते, दक्षिणे सहित अर्पितसे, श्रोते घेतील आशंका ऐसी, केवी वदता मृत्तिका कुंभासी, न चाले अवांतर धातुसी, म्हणून मृण्मयासी वदलेती, ऐसी आशंका श्रोते चतुर, घेता ऐका हो प्रत्युत्तर, तरी दरिद्रवस्था ऐसी थोर, नसे निर्धार जगाते, म्हणून ती सुशिला पाही, दरिद्र व्याप्त निजग्रही, इतर धातूचा स्पर्श तोही नाही, मृत्तिका पात्रया लागी, जयावरी कृपा श्रीची, तयाने कीजे इतर धातूची, यदर्थी वार्ता संशयाची, मना नाणी जे श्रोते हो. सुशिला दीपाची पूजा करत असताना मातीचा कुंभ घेऊन त्यावरती तांब्याच्या पात्रात ती दीप लावून रोज त्याचं पूजन करत असे. कुठलंही व्रत करत असताना आपण ते यथाशक्ती करावं, जशी आपली परिस्थिती असेल त्या पद्धतीनं करावं. भगवंताला आपला श्रद्धाभाव प्रिय असतो. सुशिलाची सवत विमला हिनं बघितलं की सुशिला रोज असं दीप प्रज्वलनाचं, दीपदानाचं व्रत करत आहे. आता याचं फळ तिला एकटीला मिळणार, त्यामुळं तिच्या मनामध्ये मत्सर तयार झाला आणि तिने विचार केला की हिचं व्रत आपण खंडित करू, ज्यामुळं तिला पुण्य तर मिळणारच नाही, मात्र ती पापाची भागीदार होईल. तैशा परी अहोरात्री, जप तसे ती सुंदरी, मत्सर धरुणी अंतरी, विघ्ना लागी उदित, पहा दुर्जनाचा स्वभाव, दुजिया ते करावा अपावो, हा तरी सहजी स्वभाव, अंग प्रभाव दुर्जनाचा. अशी ही विमला सुशिला जरा इकडे तिकडे गेली, बाहेर गेली की कधी दिव्याला फुंकर मारून, कधी वात हलवून, कधी यानं त्या कारणानं त्या दिव्यातील वात मंदावण्याचा प्रयत्न करू लागली. ऐसे जपत असता विमलेस, संधी साधी मासार्ध दिवस, तव सुशिला गेली स्नानास, लक्षुनी दिवस एकादशी, सिद्ध करुणी दीपपान, मग गेली स्नाना लागून, तव एरी काय करी कारण, दीप मालूनी विजविला. सुशिला स्नानाहून आल्यानंतर तिनं पाहिलं की दिवा विजलेला आहे. ती मनी विचार करू लागली. चित्ती म्हणे मार्जार करणी, करुणी गेले ये क्षणी, पुनः साहित्य मिळवणी, करी कामिनी दीपदान. मांजरानं किंवा कुठल्या दुसऱ्या कारणानं, वाऱ्यानं दीप विजला असेल असा मनात विचार करून तिनं पुन्हा दीप प्रज्वलित केला. संपूर्ण अधिक मास सुरू असताना सुशिलेनं मनोभावे दीपदानाचं, दीप प्रज्वलनाचं व्रत केलं आणि विमलेनं काही ना काही कारणानं या व्रतामध्ये खंड पाडण्याचा प्रयत्न केला. एखादं व्रत किंवा चांगलं कर्म आपल्याला नाही जमलं हरकत नाही, मात्र दुसरं जर कोणी हे व्रत करत असेल, चांगलं कर्म करत असेल, तर त्यामध्ये कधीच खंड आणू नये, यासारखं दुसरं पाप नाही. येणे प्रकारे करुण, व्रत करीती झाली संपूर्ण, करुण या उद्यापन जाण, ब्राह्मण संतर्पण यथाविधी. संपूर्ण एक मास भरता, काय प्रवर्तली कथा, तिघे पुत्र विमलेसी आता, मृत्यूपंथा ते गेले. एका मागे एक, मरण पावले हो सम्यक, नेत्र जाऊनी अंधत्व देख, तेही देख पावली. पुरुषोत्तम मास संपल्यानंतर सुशिलानं उद्यापन केलं आणि नारायणरूपी ब्राह्मणांना दीपदान केलं, यथाशक्ती दान केलं. त्यांनी
तिला आशीर्वाद दिले. दृष्टबुद्धीनं व्रतामध्ये जिने खंड आणण्याचा प्रयत्न केला, विमलेला मात्र दुःख यातना भोगाव्या लागल्या. तिच्या एकामागे एक 3ही पुत्रांचं निधन झालं. तिला अंधत्व आलं. तिला नरक यातना भोगाव्या लागल्या आणि नीच कुळात नीच योनीत तिला जन्म मिळाला. आधी कर्म जैसे करावे, तत्काळ लागे ते भोगावे. पुढे यमयातना ते स्वभावे, न चुके कल्पात काळी. या लागी विवेके करून सावध वर्तावे हो जणी. पुढे अवघड यमजाचनी, नरकविंदानी सुटेना. यामुळं मनुष्यजन्मामध्ये आपल्या कर्माला खूप महत्त्व आहे. कधीकधी धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्याला ग्रंथपठन, मंत्रपठन, स्तोत्रपठन करणं जमत नसेल. नुसती आपली कर्म जरी चांगली ठेवली तरी देखील भगवंत कृपादृष्टी ठेवतो. भगवंताची कृपादृष्टी आपल्याला प्राप्त होते, त्याचा आशीर्वाद प्राप्त होतो. आणि म्हणूनच अधिक मासामध्ये जे सगळ्यात उत्तम असं कर्म आहे, ज्यामुळं आपल्या धनाची शुद्धी होते, दान धर्म करावा यथाशक्ती. सत्पात्री दान आपण अवश्य करा. असो ती विमला सुंदरी, दिवस निशी खेद करी. म्हणे धन्यतेची नारी, भ्रतार आज्ञेने वर्तत. मी तव अभागी मोठी, परमदैवाची करंटी. नेणे काही हातवटी, व्रतदाने उद्यापने. ऐसी करिता चिंता, कालांतरे ती मृत्यूपंथा. पावती झाली तत्वता, यमव्यथा दारुण. यमदूती नेले मारित, चित्रगुप्ते काढिले लिखित. मग ते जाचणी नित्यानित्य, भोगवीत येते. दारुण ते यमयातना, शास्त्रे बोलिली प्रकार नाना. तदनुसार ते कमिनी, भोगिती झाली दुःखाते. विमलेचा मृत्यू झाला आणि तिला नरकात जावं लागलं. असो ते विमला सुंदरी, यातना भोगून या भारी. मग टाकिली नरक अघोरी, कुंभपाकी ती येते. विविध नीच योनीतून मग तिला जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून जावं लागलं. ऐसे जन्म भोग भोगिता, परमकष्ट झाले तत्वता. नको नको हे जन्मव्यथा, श्री रघुनाथा घडू देऊ. यापरी दीप विध्वंसन, तेची कथिले होय कारण. ऐका पुढील कथन, सुशिलेचे कैसे ते. कालांतरे करुण जाण, तेही पावली असे मरण. विष्णुदूती विमानी वाहून, नेले पैती येते. सुशिला मृत्यू पावल्यानंतर ती विष्णुलोकी गेली. तिच्या जन्माचा उद्धार झाला आणि हे फक्त अधिक मासामध्ये तिने निर्धारानं केलेल्या दीपदानामुळं. त्यामुळं आपण देखील अधिक मासामध्ये निर्धार करायचा. आपल्याला जमल तेवढं पुण्य आपण संचय करायचा. जमेल तेवढे दिवस आपण दीप प्रज्वलित करा, दीपदान करा. दिवा चुकून जर शांत झाला कुठल्याही कारणानं, तर मनात कुठलीही शंका न आणता दीप पुन्हा प्रज्वलित करायचा, नारायणाची क्षमा मागायची. परमदयाळू दीननाथ, ब्रीद सत्य करावयाव्रत. होऊन या कृपावंत, आदरे सांगत लक्ष्मीसी. एवं दोघी स्त्रियांची 2 गती, एक सद्गती एक अधोगती. परी शांकली ते कवनगती, ऐकिजे पुढती श्रोतेजन. दोन्ही ज्या भार्या होत्या, पत्नी होत्या, दोघींची स्थिती आपण बघितली. शांकली ब्राह्मण, त्याचं काय झालं? दोघी स्त्रिया पावता निधन, चित्ती उदास तो ब्राह्मण. तिघे पुत्र पावले मरण, पुढे संतान नसेची. म्हणून तळमळ मानसी, रात्रंदिवस कुसुमुसी. हे नवसंगती संगदोषी, घडे अनायासी प्राणिया. पातक जे कायिक वाचिक, तैसेची हे सांसर्गिक. शास्त्राधार असे देख, म्हणून पातक बोलिजे. यावरी कष्टी तो ब्राह्मण, पावता झाला परमक्षीण. काळांतरे पावला मरण, नेला बांधून यमदूती. दोन्ही पत्नी शांकलीच्या मरण पावल्या. त्याची 3 पुत्र देखील मरण पावली आणि चिंतेमध्ये व्यथेमध्ये त्याने जीवन व्यतीत केलं. मृत्यूनंतर त्याला यमदूतांनी बांधून नेलं. सुशिलाला विष्णुलोकी जेवायला हे समजलं. तिनं भगवान विष्णूंजवळ प्रार्थना केली आणि आपल्या पतीला वैकुंठास आणण्याची विनंती केली. म्हणे देवदेवा ऋषिकेशी, तू तव कृपाळू होसी. तरी कोण दशा व्रताराशी, निज मानसी विचारा. मग संतुष्ट होऊन नारायण, तया आणवी धाडून विमान. मग उभयता दोघे जण, वैकुंठ भुवना पावली ते. भगवान विष्णूंनी तिच्या पतीला वैकुंठाला बोलावलं, यमयातनेतून मुक्त केलं. आणि ही सर्व किमया आहे पुरुषोत्तम मासातील तिने केलेल्या
पुण्यकर्माची. या प्रकारे श्लोकार्थ बरवा, श्रोती आदरे परिसावा, न्यून पूर्ण क्षमा करावा, दोष न ठेवावा मजलागी. पाहुनिया संमता ते, अर्थान्वय वर्णिला येथे, प्राकृत भाषा म्हणून ती ते, अभेर संती न करावा. समर्था केला पाहुणेर बरवा, म्हणून दुर्बळा ते अभेरावा. हे केवी उचित थोरिवा, विहित भावान दिसे. स्वस्ती श्री मलमास महात्म्य ग्रंथ, पद्मपुराणींचे संमत, मनोहरसुत विरचित, सप्तमोध्याय गोरहा. श्री स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय.